चेतन आणि प्रथमेश आम्ही निघालो आता बांबवड्याला फिरायला. जरा घरात बसून जरा वैताग आलाय. शिवाऱ्यात आलो बाळूमामाच्या मंदिरापासून आम्ही गेलो, पण तुम्हाला नक्की बाळूमामा दर्शन करेल, पण आम्हाला जरा गडबडीत होतं त्यामुळे आम्ही लगेच गेलो निघून. चला पुढे पाहूया आपण. तवर काय आशा भेटला. आशा काय गाडीची कामं करते. आल्याच मला म्हणते कुठं निघालेस. तवर वाडी चरणात आलं तर रस्त्याचं काय हायवेचं काम चाललंय. सगळी रस्त्याची वाट लावली आहे बघा. अजून रस्त्याचं काम चालूच आहे. तोपर्यंत आलो बांबवड्यात आलो तर काय गाड्यांचं ट्रॉफिक. तवर गेलो इकडं कोल्हापूर रोडला सागरभाऊपाशी. तर रस्ता बघा कसं डबरा इथं. सागरभाऊपाशी गेलो आणि चहा प्यायचा बोललो. तर हायवेतून आत घातली बघा सागरभाऊच्या इकडं गाडी. सागरभाऊच्या इथं बघा चहा कसा पितोय मस्तपैकी. तिथून आपलं आलो परत पाठीमागं. हे बघा बांबवडे आमचं. इथं थांबलो तोपर्यंत आपले सत्तूभाऊ आलेत लगेच इथं बुलेट घेऊन दुसऱ्याची. सत्तूभाऊ बुलेटचं फायरिंग पाडत आम्हाला तिथं दाखवायला लागल्यात. तिथून आम्ही निघालो पेट्रोल पंपावरती. तुम्हासनी पण माहिती आहे आपला विषय पंपावरती असते, त्यामुळे घातली बघा गाडी पंपावरती. तेल टाकलं मस्तपैकी. थोडंसं टाकलं पावसाळा असल्यामुळे 100च. लय बोललो टाकायला नाही, टाकीत पाणी जाते. गर्दी होती जरा 2-3 गाड्या. तिथे भेटले आमचे फॅन. त्यावर बोलायला लागलेत. तर मम्मीचा पण कॉल आलेला सफरचंद आणायला लागतात. गेलो आम्ही सफरचंद घ्यायला. त्यानं काय भाव तर लयच लावलेला. आणि आंबाट आहे ते का नाही तर म्हणून अर्धा किलोच घेतली. तर आंबा उचलून बघितला कसाला वाटतोय बघायला. घेतली बघा सफरचंद. बघतोय कशी आहे तर मऊ लागतात का कशी. चेतन आला ठिक्क घेऊन. आधीच 3 जण त्याला बसायला जागा नाही, ठेवलं टाकीवरती. चला आता बसा म्हटलं चेतनला. निघालो आता परत आम्ही घरी. आता बांबवड्यातून परत घरी निघालो. हे बघा कसं वातावरण आहे निवांत. आणि एक हात सोडून गाडी चालवतो. आणि बैल गेली ते बघा शिकवायला चाललेलं नवीन. आता गावात पोचलो आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. पहिल्यांदाच ब्लॉग केला आहे. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि व्हिडिओ कसा झाला आहे, विषय पंपावरती झाला आहे का नाही.